जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। निवडणुका म्हटल्या की प्रचार आला, प्रसार आला आणि आता वृत्तपत्र किंवा मग दूरचित्रवाणी या सोबतच आता समाज माध्यमांच्या द्वारे सुद्धा विविध प्रकारे प्रचार आणि प्रसार केला जातो। मात्र या समाज माध्यमांचा वापर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे किंवा त्याचा गैरवापर करून सुद्धा प्रचार किंवा प्रसार केला जातो आणि यामध्ये चुकीची माहिती सुद्धा बऱ्याचदा पुरवली जाते आणि म्हणूनच राज्यामध्ये निवडणूक आयोगामार्फत कशा पद्धतीनं ही प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे आणि समाज माध्यमांचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम लागू करण्यात आलेले आहेत किंवा ही यंत्रणा कशा पद्धतीनं आपण वापरली पाहिजे याची नियमावली जाहीर करण्यात येते। मग अशा पद्धतीनं आपण ही समाज माध्यमं आहेत ती वापरताना काय काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण त्याचा वापर केला पाहिजे याच विषयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि आज त्यासाठी आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री संजय शिंत्रे सर यांना। सर नमस्कार। नमस्ते। नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर। थँक्यू। केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत आता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर झालेली आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे। तर सायबर क्राईम विभागामार्फत कशा पद्धतीनं तुमची तयारी सुरू आहे सर? निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे की सायबर कक्ष स्थापन करण्यासाठी। त्याप्रमाणे सायबर कक्ष स्थापन झालेला आहे आणि त्या सायबर कक्षामध्ये सायबर तज्ज्ञ आहेत, त्याचबरोबर पोलीस अधिकारी आहेत की वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या वरती जे काही निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारची जी काही माहिती प्रसारित केली जाते तर ती माहितीचं आम्ही अवलोकन करतो। त्या पोस्ट असतील, ते व्हिडिओज असतील, काही चलचित्र असतील किंवा काही मेसेज असतील तर याचं पूर्णपणे आम्ही अवलोकन करतो आणि त्याच्यामध्ये ज्या पोस्ट किंवा जे व्हिडिओज किंवा जी चलचित्र की ज्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात खोटी माहिती पसरवली जाते तर त्या माहितीच्या पोस्ट आम्ही वेगळ्या करतो आणि त्या दर दिवशी आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही सबमिट करतो आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने आदेश दिल्याप्रमाणे आम्ही ह्या वेगवेगळ्या समाज माध्यमांवर असलेल्या पोस्ट, व्हिडिओज, चलचित्र ही त्या इंटरमिजिएटमध्ये व्हॉट्सअप आलं, ट्विटर आलं, इंस्टाग्राम आलं, यूट्यूब आलं, स्नॅपचॅट आलं, आपल्या पूर्ण भारत देशामध्ये साधारणपणे 37 प्रकारचे असे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यावरून माहितीची देवाणघेवाण यालाच आपण समाज माध्यम म्हणतो। तर हे वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, चलचित्र आम्ही त्या इंटरमिजिएटला पाठवतो आणि त्यांच्याकडून ती माहिती त्या समाज माध्यमावरून काढली जाते। बऱ्याच वेळा जर एखादी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल आणि त्याच्यावरती जर निवडणूक आयोगाने आदेश जर दिले असतील तर त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे सुद्धा दाखल होतात आणि त्याचा तपास सुद्धा पोलिसांच्याकडून केला जातो। म्हणजे अशा पद्धतीनं विभागातर्फे ही सगळी संपूर्ण तयारी केली जाते। बरोबर। यावेळेस सुद्धा प्रसार माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि मग अशा वेळेस आचारसंहिता जी लागू करण्यात आली त्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते? समाज माध्यमामध्ये जी काही निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात जी माहिती पसरवली जाते जर ती चांगल्या स्वरूपाची असेल तर त्याच्याबद्दल काही पोलिसांचा आक्षेप नाहीये किंवा निवडणूक आयोगाचा पण आक्षेप नाहीये। पण खोटी माहिती, आता माहितीमध्ये पण अशी माहिती असते की बरीच, आता त्याला पहिला MDM आपण त्याला असं म्हणतो। एम म्हणजे पहिला एम आहे मिस इन्फॉर्मेशन की ज्याच्यामध्ये त्या माहिती ज्यांनी कोणी पसरवली त्याच्यामध्ये काय उद्देश नसतो पण कोणाचा तरी त्याच्यामध्ये फायदा असतो। कोणाचा तर त्याच्यामध्ये फायदा असतो त्यामुळे ती समाज माध्यमामध्ये फिरत असते आणि काही लोकांना त्याचा फायदा होतो। दुसरा आहे डिसइन्फॉर्मेशन। ही डिसइन्फॉर्मेशन विथ इंटेन्शन केली जाते
की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी अशा प्रकारची माहिती तयार केली जाते आणि ती समाज माध्यमामध्ये टाकली जाते आणि ती समाज माध्यमामध्ये फिरत फिरत त्या मतदारसंघामध्ये ती पोचवली जाते. तर ही जी डिसइन्फॉर्मेशन आहे तर ही विथ इंटेन्शन असते. याला इंटेन्शन असल्यामुळे तशी जर तक्रार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्याकडे जर नोंद केली किंवा संबंधित बाधित उमेदवारानं जर ही तक्रार जर नोंद केली तर त्याप्रमाणे सुद्धा गुन्हे दाखल करून तपास करण्याची तजवीज पोलीस खात्यामार्फत ठेवली जाते. तिसरं आहे माल इन्फॉर्मेशन. माल इन्फॉर्मेशन म्हणजे की समाज माध्यमामध्ये किंवा इंटरनेटच्या जगामध्ये अनेक व्हिडिओज असे आहेत, अनेक चॅटिंग आहेत, अनेक अशी चलचित्र आहेत की जी त्याचे छोटे छोटे पार्ट्स घेऊन एकत्र करून एक वेगळ्या प्रकारची माहिती तयार केली जाते. मग याच्यामध्ये डीप फेक आला की ज्याच्यामध्ये आता हल्लीच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून AI सुद्धा एखादा तयार केला जाऊ शकतो. म्हणजे एखादा लेक्चर देण्यासाठी किंवा एखादी वस्तू मार्केटमध्ये विकण्यासाठी आता ती व्यक्ती नसतेच आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि हे वेगवेगळ्या प्रकारचं अल्गोरिदम वापरून तो AIचा असा एखादा मॉडेल तयार केला जाऊ शकतो. तर असे वेगवेगळे जे आहेत तर त्याच्यामधून जर चुकीची माहिती जात असेल त्याला आपण माल इन्फॉर्मेशन म्हणतो. हे थोडक्यामध्ये असं आहे की 2 + 2 = 4 हे साधारणपणे ही खरी माहिती आहे, पण हे कधी कधी 2 + 2 = 5 ही झाली मिस इन्फॉर्मेशन. मग ज्याला माहित नाही तो बिलीव्ह करतो हे बरोबर आहे, थोडंफार मागपुढं असू शकतो. मग डिसइन्फॉर्मेशन काय 2 + 2 = 6 किंवा काय असं होतं. आणि मग माल इन्फॉर्मेशन मध्ये आले 2 + 2 = 22 ज्याचा कधी गणिताशी संबंधच नाही तर ती व्यक्ती सुद्धा त्याच्यावरती बिलीव्ह करते. आणि राजकारणामध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेच्या काळामध्ये जो मतदार आहे तो प्रत्येकच सजग असेल असं नाही आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारची माहिती अपोजिट उमेदवाराच्या बाबत पसरवून त्याच्याकडे आकर्षित झालेला मतदार आपल्याकडे कसा आकर्षित होईल यासाठी सुद्धा फंडे राबवले जातात. आणि तशी जर तक्रार जर पोलीस स्टेशनला जर दाखल झाली असेल किंवा एखादा उमेदवार जर तक्रार करत असेल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जे त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्या मतदारसंघात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी जर तक्रार दिली तर त्याप्रमाणे सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दखल घेतली जाते, गुन्हे दाखल होतात आणि तपास करून आरोपीवरती आरोपपत्र सादर केलं जातं. निवडणूक जेव्हा हा संपूर्ण काळ असतो निवडणुकीचा त्यावेळेस निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोग म्हणा किंवा मग पोलीस विभाग, सायबर क्राईम विभाग असे हे सगळे तत्पर असतात किंवा कार्य करीत असतात. मात्र मग ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि सुलभ व्हावी यासाठी कशा पद्धतीनं सायबर क्राईम विभागामार्फत खबरदारी घेतली जाते? वेळोवेळी निवडणूक आयोग आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करायला सांगतो की या माध्यमावरती, या युट्यूबवरती, या ईमेलच्या माध्यमातून अशा प्रकारची फेक न्यूज पसरवली जात आहे. तर त्या वेळे जे आदेश येतील त्यांच्याकडे पण त्यांची स्वतःची अशी इंटेलिजन्स यंत्रणा आहे, त्यांची सुद्धा एक यंत्रणा आहे, पोलिसांची सुद्धा यंत्रणा आहे. आणि या सर्व यंत्रणेच्या मधून जी काही माहिती अशी निवडणूक आयोगाला कळते किंवा पोलीस विभागाला कळते तर त्या माहितीवरती सुद्धा कारवाई करण्याची तजवीज पोलीस विभाग आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार करत असते. माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो. जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा जर ती बरोबर माहिती असेल तर ठीक आहे, मात्र चुकीची माहिती जेव्हा प्रसार माध्यमांद्वारे ती पसरवली जाते आणि त्यावेळेस तणावाची स्थिती सुद्धा निर्माण होते, मग अशा वेळेस ती स्थिती कशा प्रकारे हाताळली जाते? त्या ठिकाणी असणारे उपस्थित असणारे दंडाधिकारी, अच्छा, म्हणजे जे डेप्युटी कलेक्टर लेवलचे अधिकारी असतात आणि त्यांच्या नियंत्रणामध्ये पोलीस अधिकारी, त्याच्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक, म्हणजे त्या स्पॉटला जे अवेलेबल जे लोक आहेत तर त्यांच्यावरती जबाबदारी असते. आणि जे काही त्यांना त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर हँडल करण्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतील ते त्यांना त्या कराव्या लागतात. प्रसंगी वेगळ्या प्रकारचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात, पण जेणेकरून ती निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडली जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. समाज माध्यमांद्वारे आता ऑनलाईन खरेदी म्हणा किंवा ऑनलाईन ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला जातो. समाज माध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या गोष्टी मग त्या बऱ्याचदा फेक असतात किंवा खोट्या असतात आणि त्यातनं फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. आणि मग या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा बरीच आमिष दाखवली जातात आणि अशा वेळेस मग कशा पद्धतीने त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर नियंत्रण राखलं जातं? आता समाज माध्यमांचा जर विचार जर केला तर पूर्ण जगभरामध्ये 800 कोटी लोक राहतात. तर त्या 800 कोटी लोकांमध्ये साधारणपणे 500 कोटीच्या वर लोक हे आता समाज माध्यमांचा वापर करतात. भारताचा विचार केला तर साधारणपणे 47 कोटी लोक हे समाज माध्यमांचा वापर करतात.
म्हणजे हा एवढं त्याचं पूर्ण जाळं पसरलेलं आहे. म्हणजे आता असं राहिलेलं नाही की अमेरिकेत काय चाललंय ते मला कळत नाही, मला आमच्याकडे काय चाललंय ते अमेरिकेला कळत नाही, असं काही राहिलेलं नाही आहे. त्यामुळे सायबर स्पेस हा जो प्रकार आहे, जिथं जिथं इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे आणि जिथं जिथं डिव्हायसेस वापरले जातात. तर डिव्हायसेसमध्ये असे प्रकार आहेत की सगळ्यात छोटा डिव्हाइस म्हणजे मोबाईल फोन. तर आपल्या भारतामध्ये असे 114 कोटी मोबाईल फोन आहेत. त्यातले जवळजवळ 75 कोटी मोबाईल फोन जे स्मार्टफोन आहेत की ज्याच्यावरती इंटरनेट वगैरे ॲक्टिव्हिटी चालतात. पण बरेचसेच आता गव्हर्नमेंटनी जे काय UPI ची सिस्टीम जी लागू केलेली आहे, तर त्या ह्याच्यामध्ये पेटीएमची सिस्टम आहे. मोबाईल फोनवरतीच तुमचा अकाउंट कनेक्ट करायचं आणि त्याच्यावरती पैसे ट्रान्सफर करायचे, ही जी आपण जी सिस्टीम चालू केली आहे, त्यामुळे 114 कोटी जे मोबाईलचे धारक आहेत, तर हे सुद्धा समाज माध्यमाचा एक भाग होऊ शकतात. आणि भारतामध्ये असं पेनिट्रेशन जे आहे ते इंटरनेटचं किंवा लोक जे किती लोक कनेक्ट झालेले आहेत, तर भारतामधले 78% लोक हे पूर्ण भारतातले ह्या इंटरनेटच्या जगामध्ये आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक कोपऱ्याला जे काय घडतं ते सर्व ठिकाणी पसरत असतं. आता ह्या समाज माध्यमामध्ये साधारणपणे चुकीची माहिती येते, चांगली माहिती येते आणि गरजेनुसार प्रत्येकजण आपापली माहिती त्या समाज माध्यमावरती ठेवत असतो. आता याच्यामध्ये सायबर गुन्हेगार जे आहेत, हे सायबर गुन्हेगारांचं एक मेन 5 प्रकारची टेक्निक त्यांच्याकडे आहेत. पहिला आहे मालवेअर. मालवेअर म्हणजे तुमच्या फोनमध्ये किंवा तुमच्या डिव्हाइसेसमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असा एखादा व्हायरस सोडायचा की तो त्या तुमच्या डिव्हाइसमध्ये जातो आणि तो गेल्यानंतर तुमच्या डिव्हाइसमधली सगळी जी माहिती आहे, एक तर ज्याला पाहिजे तो माहिती काढून घेतो. दुसरा आहे आयडेंटिटी थेफ्ट. तुमची आयडेंटिटी म्हणजे काय आहे? तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे किंवा तुमचा फोटो आहे, तुमचे बँकचे अकाउंट आहेत, ही तुमची आयडेंटिटी तुम्हीच फक्त वापरू शकता. हे त्याची पण थेफ्ट केली जाऊ शकते. त्याच्यानंतर आहे तुमचे सोशल इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्ही समाज माध्यमामध्ये काय बघता, तुम्ही काय सर्च करता, तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तर याचा सुद्धा सायबर गुन्हेगाराकडून अभ्यास केला जातो आणि त्या प्रकारचे कॉल, त्या प्रकारचे मेसेजेस तुम्हाला फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, ट्विटरवरती, तुमचे जिथं जिथं अकाउंट समाज माध्यमामध्ये आहेत त्याच्यावरती त्या प्रकारच्या तुम्हाला न्यूज येऊ शकतात. म्हणजे असे बेसिक प्रकारचे यांचे क्राईम आहेत. आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. युथ वर्गाला आणि टीन्स म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांना कसं अट्रॅक्ट करायचं, त्याच्यानंतर महिलांना कसं अट्रॅक्ट करायचं आणि वृद्ध माणसाला कसं अट्रॅक्ट करायचं. सायबर गुन्हेगारांची मेन पहिली जी कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये इम्पर्सोनेशन करतात. इम्पर्सोनेशन म्हणजे की समजा लहान मुलं आहेत किंवा जे न कमवता वर्ग आहे, परंतु हे मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह आहेत, सोशल मीडियावरती ते जास्त ॲक्टिव्ह आहेत. तर या मुलांना ते वेगवेगळ्या प्रकारची त्यांना मेसेजेस देतात की जेणेकरून स्कूलमधून एखादा मेसेज आलेला आहे, एखाद्या युनिव्हर्सिटीमधून आलेला आहे, युथ लोकांना काही तर त्यांना नोकरी पाहिजे असते तर त्यांना जॉबची ऑफर दिली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या व्यक्तीच्या, त्या युथच्या आणि त्या मुलाच्या संपर्कात ते येण्याचा प्रयत्न करतात. जर ही मुलं गेमिंग वगैरे जर खेळत असतील तर त्यांना खोटं तुम्ही जास्त, तुम्हाला रिटर्न मिळाले, तुला जास्त रिवॉर्ड मिळाले, असं करत त्याला त्यात गुंतवलं जातं. आणि जेणेकरून त्याची जी आयडेंटिटी आहे, त्याची आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड असेल, त्याचं पॅन कार्ड असेल, त्याच्या आईवडिलाचं काही एखादं अकाउंटचं डिटेल असेल, हे त्याच्याकडून काढलं जातं आणि त्या अकाउंटमधून सुद्धा पैसे बाहेर काढले जातात. बऱ्याच वेळा या मुलांना ब्लॅकमेलिंग केलं जातं, ऑनलाईन स्टॉकिंग केलं जातं, खास करून मुली असतील तर. म्हणजे स्टॉकिंग म्हणजे काय की ते समाज माध्यमावरती जी काही माहिती टाकतात त्या सगळ्या माहितीची संकलन ते करतात आणि त्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्म त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते किंवा वेगवेगळ्या पोस्ट उगाचच लाईक केल्या जातात. मग काही ज्या लोकांना कोण लाईकच करत नाही त्यांना असं वाटतं आपल्याला कोणतं लाईक करतं, म्हणजे असं करून ते जवळ येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे युथ आणि टीन्स आहेत याच्याबद्दल त्यांची अशी वेगळी प्रक्रिया आहे. महिलांच्या बाबतीत असं आहे की महिला जनरली समाज माध्यमामध्ये काय बघतात, ब्युटी प्रोडक्ट बघतात, गार्मेंटचे जे कपडे वगैरे ते बघत राहतात, तर त्यांना तशा प्रकारच्या ॲडव्हर्टाईज ते देतात. तिसरं आहे की वयस्कर लोक.
वयस्कर लोकांचं कसं असतं की त्यांना आता करण्यासारखं काही नसतं, की त्यांना हिंडणं फिरणं जमत नाही, पण त्यांच्याकडे पैसे असतात. मग त्यांना काय पैसे असतात ते घरी बसून असतात. आणि भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी असे लोक आहेत की जे वयस्कर आहेत आणि ते एकटे राहतात किंवा ग्रुप ऑफ ओल्ड पर्सनचा एका ठिकाणी राहतो, असेही लोक आहेत. तर या लोकांच्या बाबतीत त्यांना कसं असतं की बऱ्याच गोष्टी जमत नाही आहेत. घरात काय बंद पडलं, लाईट गेली आणि काही बंद पडलं तर ते सायबर गुन्हेगार त्यांना कॉल करतात की आम्ही फ्रीज दुरुस्त करतो, आम्ही तुमचा वॉटर प्युरिफायर दुरुस्त करतो, आमची ती लाईट तुमचे आम्ही कनेक्शन जोडून देतो. आणि हे प्रॉब्लेम जनरली येत असतात. तर त्यांना तशा प्रकारचा टेक सपोर्टचा असा एखादी ॲडव्हर्टाईज किंवा त्यांना कॉल वगैरे जाऊ शकतो. दुसरं आहे की हे लोक इन्व्हेस्टमेंटमध्ये पण असतात. त्यांना असं वाटतं की आता हे बसलेले पैसे बँकेत ठेवलेले 2-3 कोटी अप टू रिटायरमेंट, त्यांनी जेवढे पैसे जे बँकेत ठेवलेले असतात त्या पैशाचे परत आणखी जर आपण जर इन्व्हेस्ट कुठं केलं तर त्याचे जास्त पैसे मिळतील. तर अशाही प्रकारे त्यांना आमिष दाखवले जातात, त्यांना फोन कॉल केले जातात. असे वेगवेगळ्या माध्यमातून त्या सर्व व्हिक्टीमला, वेगवेगळ्या गटातल्या व्हिक्टीमला टार्गेट करण्याचा सायबर गुन्हेगारांच्याकडून प्रयत्न असतो. म्हणजे जेवढ्या अपग्रेडेड ज्या सुविधा आपल्याला मिळतात तेवढ्याच त्या धोकादायक सुद्धा असतात आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अशी फसवणूक सुद्धा केली जाते. तर त्यामुळे मग नागरिकांनी कशी खबरदारी घेतली पाहिजे? समाज माध्यम वापरणं किंवा इलेक्ट्रॉनिक इंटरनेटवरती तुम्ही उपलब्ध असणं किंवा तुम्ही वेगवेगळ्या साईट्स बघणं, माहिती घेणं आणि त्याप्रमाणे स्वतःचे जे काही जीवनामध्ये ज्या काही गोष्टी पाहिजे त्या उपलब्ध करून घेणं, ह्याच्यासाठी गैर काहीच नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला कशा माध्यमातून संपर्क करतो? तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे, तुम्हाला SMS येऊ शकतो, रेग्युलर SMS. दुसरा तुम्हाला कॉल येऊ शकतो. त्या मोबाईल फोनमध्ये तुमचा ईमेल असेल तर तुम्हाला ईमेल येऊ शकतो. तुमचं जर काही व्हॉट्सअप काय वेगवेगळे समाज माध्यमांचे जर अकाउंट असतील, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यूट्यूब असेल, त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी माहिती येऊ शकते. ही वेगवेगळे माध्यम आहेत. आता ही जी माहिती आल्यानंतर सायबर गुन्हेगार काय तुमच्या घरात येऊन तुम्हाला ती माहिती देत नाही आहेत. तुम्हाला बसल्या जागेला तुम्ही आता काय बघताय तर त्याप्रमाणे जसं टीव्हीवरती ते सगळं स्पॉन्सर केलेलं आहे, ॲडव्हर्टाईज वगैरे, त्याचं कुठंतरी रेटिंग ठरलेलं आहे, त्याच्या मागे कोण तर आहे. समाज माध्यमामध्ये असं नाही आहे. जे प्लॅटफॉर्म्स आता समाज माध्यमामध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सअप असेल, हे सगळे व्यवसाय करण्यासाठी लोक आलेले आहेत. आणि त्यांचा मेन अजेंडा असा आहे की जगभर त्यांना हे जाळं विणायचं आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत किंवा ज्या काही वस्तू उपलब्ध होत आहेत त्या त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायच्या आहेत. त्यामुळे आणि त्यांचं असं स्वतःचं कुठं दुकान नाही आहे. ॲमेझॉन जे वरून आपण जी खरेदी करतो त्यांचे कुठेही शॉप नाहीत, त्यांचं कुठेही स्टोअर रूम नाही. यूट्यूब कुठलंही कंटेंट क्रिएट करत नाही, ते व्हिडिओ बनवत नाही, ते म्युझिक बनवत नाहीत, काय बनवत. त्यांनी फक्त काय केलंय, जगातल्या अनेक कंटेंट क्रिएटरनी तिथं जावं, त्यांनी ते कंटेंट तिथं ठेवावं, त्याच्यावरून त्यांचं रेटिंग ठरतं, कोणी किती लाईक केलं, डिसलाईक केलं, याच्यावरून त्या कंटेंटचं रेटिंग ठरतं आणि त्याच्यातून त्यांना पैसे मिळतात. त्यामुळे आज आपण खेडोपाडी जरी बघितलं तर अगदी जे नव कलाकार जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, मग ते सिंगिंग असतील, डान्सिंग असतील, हे सगळे कलाकार यूट्यूबवरती जातात आणि आपले व्हिडिओ पोस्ट करतात आणि ते व्हिडिओ जितके लोक लाईक करतील तेवढे त्यांचे इन्फ्लुएन्स वाढतो. मग त्याला असं म्हटलं जातं की इन्फ्लुएन्सर म्हणतात. आजच्या घडीला समाज माध्यमांचा हा एक फायदा आहे की ज्याला आपली कला असेल, आपलं कौशल्य असेल, बरेचसे टीचिंगचे मॉडेल्स आहेत, आता कुठेही जायची गरज नाही आहे. आणि हे जे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेले आहेत हे ह्या समाज माध्यमांनी तयार करून दिले. म्हणजे त्याचे फायदे नाहीत असं नाही आहे, त्याचे फायदे खूप आहेत. फक्त समाज माध्यमांचे ज्यावेळेला आपण हाताळणी करतो तर फेसबुकवरती जर ॲडव्हर्टाईज आली ती खरी आहे खोटी आहे, फेसबुक ती व्हेरीफाय करत नाही, इंस्टाग्राम ती व्हेरीफाय करत नाही, त्यांना करायची गरज पण नाही. ते म्हणतात तुम्हाला जे विकायचं ते विका, गिराईक तिकडे तयार आहे, गिराईकाने खात्री करावी आणि माल घ्यावा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त इन बिटवीन ज्या ॲडव्हर्टाईज त्याच्यावरती येतात त्याच्यावरून त्यांचा इन्कम होतो. आता फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपवरती आपल्याला वाटतं की माझा मेसेज जातो, माझा व्हिडिओ जातो, माझा टेक्स्ट जातो, व्हॉट्सअप फुकट कसं काय देतं असा एक लोकांना प्रश्न. तसं नाही आहे ते. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम हे एकमेकाशी कनेक्टेड आहेत. तुम्ही इंस्टाग्रामवरती काय जे बघता ते फेसबुकला कळतं, फेसबुकवरती काय बघता ते तुमच्या इंस्टाग्रामला कळतं, दोघांवरती काय चाललेलं आहे ते व्हॉट्सअपला कळतं.
फक्त त्यांना काय करायचं, काही सुविधा फ्री द्यायच्या आहेत आणि बॅक एंडला हे जे कस्टमर आहेत, तुम्ही काय सर्च करू लागला, यूथ काय सर्च करतात, टीन्स काय सर्च करतायत, ते गेमिंगच्या बद्दल बोलतायत, महिला कशाबद्दल बोलतायत, वृद्ध माणसं काय करतायत, ज्याला अनएम्प्लॉयड यूथ काय करतायत, ह्या सगळ्या प्रकारचे मग ते स्कॅम तयार करतात आणि त्याप्रमाणे कॉल येतात. आता फॉर एक्झाम्पल मग ह्याच्यामध्ये पहिलं बेसिक तत्व त्यांचं काय आहे, पहिल्यांदा ते इम्पर्सोनेशन करतात. म्हणजे सांगतात की मी स्कूलमधून बोलतोय किंवा मी तुमचा फ्रेंड बोलतोय, मी तुमचा कोणता रिलेटिव्ह बोलतोय. मग हे कसं केलं जातं की तुमचा जो व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपवरती जो डीपी तुम्ही ठेवता तो कुणाचाही ठेवू शकता, स्वतःचा, दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, कुणाचाही ठेवू शकतो, त्याला काही बंधन नाही आहे. तसं सायबर गुन्हेगार कुणाचाही डीपी ठेवू शकतो आणि तो तुम्हाला कॉल करतो. मग फॉर एक्झाम्पल आता मी इथं बसलेलो आहे, मी पोलीस अधिकारी आहे, माझा फोटो सगळीकडे उपलब्ध आहे किंवा अनेकांचे फोटो सगळीकडे उपलब्ध आहे, तो डीपीवरती तो फोटो ठेवेल आणि मी पोलीसवाला बोलतोय म्हणून सांगेल. ज्यांनी कधी कोणी माझा आवाजच ऐकला नाही, जो माझ्या कधी संपर्कात, पण त्याला माहिती हा पोलीसवाला कोणतरी आहे, तो विश्वास ठेवतो. म्हणजे अशा प्रकारचं इम्पर्सोनेशन ते करतात. तशाच प्रकारचे ते SMS पण पाठवतात, तशाच प्रकारचे ते ईमेल्स पण पाठवतात. पण माहिती आली ठीक आहे, बऱ्याच वेळा ते फोन करतात. अशी क्लासिकल केस आहे आपल्या नाशिकमधली. एक वृद्ध व्यक्ती होती, 70-80 वर्षे वय झालेलं आहे. त्यांना एक असा कॉल आला, तुमचं नाव काय, तर ते म्हणले अमुक अमुक. हा तुमचा आधार नंबर आहे का, तर हो माझा नंबर आहे. आणि मग या आधार कार्डचं अकाउंट लिंक झालेलं SBI मध्ये आहे का, तर तो हो म्हणले आहे. मग ह्या अकाउंटवरती 20 लाख रुपये भरलेत आणि ते कॅश भरलेले आहे आणि ते व्हाईटमध्ये कन्वर्ट करून ते बाहेर काढलेले आहेत. आणि हे जी ऍक्टिव्हिटी झालेली आहे ती काही आम्हाला वाटतं तुम्ही तर खूप चांगले व्यक्ती आहात, परंतु दुसरा एक व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचा फोटोही त्यांना पाठवला आणि त्याने तुमचं नाव घेतले आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणून कोणीतरी फसवणूक केली. ती वृद्ध व्यक्ती आणखी घाबरत गेला. मग थोड्या वेळाने त्याला एका सायबर कर्नाटकाचे बेंगलुरूच्या एका सायबरच्या फोटो पोलीस अधिकाऱ्याचा आणि त्याच्यावरती सायबर क्राईम कर्नाटका बेंगलुरू असं लिहिलेलं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं हे काय झालं, मी तर काही केलेलं नाही आणि असं कसं काय झालं. म्हणून पहिलं त्यांनी काय केलं, फक्त एंगेज केलं, काहीतरी अगोदर गोड गोड बोलले, माहिती घेतली आणि तुम्ही असं व्हाईटचा पैसा ब्लॅकचा पैसा व्हाईट करताय आणि हे रॅकेट करून एका माणसाचं नुकसान तुम्ही केलेलं आहे आणि त्याला तुम्ही अटक केलेली आहे. मी मग थोड्या वेळाने त्याला एकाचा फोन आला, CBI ऑफिसर मुंबईवरून. ती म्हणली ती केस आम्ही इन्व्हेस्टिगेट करतो, हे फार मोठं रॅकेट आहे आणि तो आरोपी सगळ्यांची नावं सांगतो, त्यात तुम्ही एक आहेत. मग तो स्वतःला सांगायला लागला की अहो मी असं काही केलेलं नाही, मी सज्जन माणूस आहे, मी चांगला माणूस आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. पण शेवटी परिणाम असा झाला की त्याला परत एक नोटीस आली. त्या माणसाला हे सुरुवाती करण्याच्या अगोदर त्यांनी म्हणले तुम्हाला स्कायपी वापरता येते का, तर ते म्हणले मला काय माहित नाही म्हणले, तर आमचा टेक्निशियन तुम्हाला फोन करेल. तर टेक्निशियननी फोन केला आणि त्याने त्याला मालवेअर स्कायपीचा हे लिंक पाठवून दिली. त्याप्रमाणे तो माणूस फोनवरनं बोलू लागला. मग त्याला आणखी बरं वाटायला लागलं त्या वृद्ध माणसाला की बरं झालं बाबा की मी कुणाशी बोलतो हे मला कळतंय तरी. आणि त्याला अपोजिटला फुल अगदी पोलीस अधिकारी पुढे बसलेला आहे आणि तो त्याच्याशी बोलतोय. सायबर गुन्हेगार असा पण सीन क्रिएट करतात. आणि शेवटी त्यांना एक नोटीस आली त्या स्कायपीवरून ह्याच्यावरती आणि ते ED मध्ये त्यांचं नाव टाकलं होतं. तुमची EDची इन्क्वायरी चालू झालेली आहे आणि कोणतरी EDचा ऑफिसर बोलला आणि आता म्हणले फार मोठी केस झालेली आहे, तर ते RBIचे आम्हाला डायरेक्शन्स आहेत आणि तुमच्याकडे किती अकाउंट आहेत. मग त्यांनी सांगितले अकाउंट किती आहेत, पैसे किती आहेत, एवढे आहेत. मग आता तुम्ही असं करा, ते आम्हाला इन्क्वायरी करावी लागेल आणि हे सगळं जर ते तुमचं जर काही प्रॉब्लेम नसतील तर सगळे तुमचे अमाऊंट तुम्हाला परत देऊ. मीन होईल तुम्हाला तो म्हणला की सगळेच पैसे काढले तर मी कसं जगणार, तर त्याला लाख असे 2 लाख रुपये पाठवून पण दिले त्यातले आणि 7 कोटी जवळच्या आसपास त्याची रक्कम काढून घेतली आणि परत कळालं की हे सगळा फ्रॉड झाला. आता ह्याच्यामध्ये प्रिकॉशन काय घ्यायची आहे, ज्यावेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेला त्या सायबर गुन्हेगाराला बोलण्याच्या ऐवजी किंवा त्याला पैसे ट्रान्सफर करण्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या तरी नातेवाईकाला भेटायला पाहिजे, तुमच्या कुठल्या तरी फ्रेंडला सांगायला पाहिजे. काय तो तुमच्या घरात येऊन काही करत नाहीये. किती जरी भीती घातली तर पहिलं हे व्हेरीफाय केलं पाहिजे की आपण कुठंच चुकलेलं नाही, तर असे कॉल एंटरटेन करायचे नाही. समजा जरी एंटरटेन केले असतील इन बिटवीन आपण ते सगळे कॉन्टॅक्ट कट करावेत आणि आपल्या जवळच्या नातेवाईकाला जवळच्या पोलीस स्टेशनला ही गोष्ट सांगावी.
तर अशा काही घटना घडल्यात. ही 2024ची विधानसभा जी निवडणूक आहे, सार्वत्रिक निवडणूक, तर या अनुषंगानं आपलं काम सायबर क्राईम विभागाचं सुरूच आहे. पण मग तुम्ही मतदार जे आहेत किंवा मग सगळेच समाज माध्यमांचा वापर करणारी जी मंडळी आहेत, मग त्यामध्ये उमेदवार असो किंवा मतदार असो किंवा कार्यकर्ते असो, पदाधिकारी असो, या सगळ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? महाराष्ट्र सायबर किंवा सायबर विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे जे मतदार आहेत, जे 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत, तर त्यांनी ही खबरदारी घेतली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी सुद्धा ही खबरदारी घेतली पाहिजे की तुम्ही कोणत्याही इम्पर्सनेटेड आयडीचा, मग ती फेसबुकची असेल, व्हॉट्सअपची असेल, ट्विटरची असेल, इंस्टाग्रामची असेल, ईमेल असेल किंवा आणि कुठलीही समाज माध्यम असतील, याच्यावरून निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात खोटी माहिती पसरवणे, एखाद्या स्त्रीची बदनामी करणे, एखाद्याचं चारित्र्य हरण करणे, अशा कोणत्याही कृती केल्या आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही व्हॉट्सअपचा हॉटस्पॉटचा वापर केलेला आहे, तुम्ही VPNचा वापर केलेला आहे किंवा तुमची आयडेंटिटी तुम्ही लपवलेली आहे आणि तुम्ही हे सर्व केलेलं आहे, तर या गैरसमजात कोणीही राहू नये. कारण का पोलीस दल, खास करून महाराष्ट्र सायबर आणि सायबर विभाग, महाराष्ट्र शासन यासाठी सक्षम आहे. कोणी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या की जेणेकरून निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होईल, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, लोकांचे जीव जातील, घरांची किंवा लोकांच्या सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ होईल, असे कोणत्याही अफवा पसरवणारे किंवा गैरसमज पसरवणारे, मग मिसइन्फॉर्मेशन असेल, डिसइन्फॉर्मेशन असेल, माल इन्फॉर्मेशन असेल, अशी कोणत्याही प्रकारची तुम्ही जर माहिती जर पसरवली तर त्याच्यावरती सक्त कारवाई केली जाईल आणि तुम्हाला शोधणं हे पोलिसांना अतिशय जवळचं आणि सोपाचं काम आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी, कुठल्याही अफवा पसरू नयेत. जी खरी माहिती आहे तुम्ही समाज माध्यमावरती ठेवावी. तुम्ही आणि व्यवस्थितपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी खरी माहिती ठेवून तुम्ही सर्व या महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे या प्रक्रियेला आपण सहाय्य करावं, असं या ठिकाणी आपल्याला आम्ही आवाहन करतो आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं जेव्हा समाज माध्यमांचा आपण वापर करतो, त्यातून कुठल्याही प्रकारचं आक्षेपार्ह विधान किंवा चुकीची माहिती ही समाजामध्ये पसरवून तणावाचं वातावरण निर्माण केलं तर कशा पद्धतीनं कारवाईला सामोरं जावं लागतं किंवा मग ही समाज माध्यमं आपण कशा पद्धतीनं हाताळली पाहिजे, याविषयी आपल्याला विस्तृत माहिती आजच्या भागामध्ये मिळालेली आहे. सर, तुम्ही आज इथे आलात आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये एवढी उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्याला सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री संजय शिंत्रे सर यांनी सायबर क्राईम म्हणा किंवा सायबर विभागामार्फत कशा पद्धतीनं समाज माध्यमांचा वापर केला पाहिजे याविषयी विस्तृत माहिती देत होते. तेव्हा पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.